आतापर्यंत आपण खूप माहिती ऐकली, पण मनात एक प्रश्न सतावत आहे, तो म्हणजे मुलगी शिकली पण तिने सुरक्षिततेचे काय? ज्या स्त्रीने धाडसाने धैर्याने महत्वाचे काम केले ते म्हणजे मुलींना शिक्षण देणे. आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली, आसपास ऐकतो आमची मुलगी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, कलेक्टर झाली. हे ऐकून किती छान वाटते ना. त्या सावित्रींना सुद्धा अभिमान वाटत असेल, परंतु आज कितीतरी भयानक गोष्टी झाल्या, आजही त्या घडत आहेत. ज्या सावित्रीने संपूर्ण जगाला अंधारात उजेड काढले त्या सावित्रीला अंधारात ढकलले जाते. कशामध्येही कमी नसताना समाजाच्या अंधश्रद्धेचे उणे दुणे ऐकावे लागतात व ते सहन सुद्धा करावे लागतात. भर दिवसात अत्याचाराला सामोरे जावे लागते. या सावित्रीला शिक्षण मिळाले, पण न्याय मिळाला का? आज सावित्री शिकली, पण बदल मात्र आम्हा सर्वांना करावा लागणार. तो कोण व कधी करणार? समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे आम्ही तुम्ही मिळून बनलेला समाज होय. मी आज एक प्रश्न विचारते की सावित्री शिकली, प्रगतीही झाली. आज सावित्री शिकली, प्रगती पण झाली, पण ती सुरक्षित आहे का? बरं, ती सुरक्षित आहे, ती कुठे सुरक्षित आहे? आज निर्भय पथक पोलीस सुद्धा तिच्या मदतीला धावून येतात, पण तोपर्यंत मुलगी स्वतःचे निर्णय स्वतःच घेते, स्वतःलाच संपवते. हे तिची चूक नसताना हे खरंच खूप भयानक आहे. शेवटी एकच वेळ म्हणते, ही वेळच बदलायची असेल, ही परिस्थितीच बदलायची असेल, ही वेळच बदलायची असेल, ही परिस्थितीच बदलायची असेल,